आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। अखेर कुन्नूर रेशन धान्याचा तोडगा निघाला। उपतहसीलदार अन्न निरीक्षकांनी केली मध्यस्थी। कुन्नूर येथे रेशन धान्य वितरण करण्यावरून वाद निर्माण झाला होता। अखेर उपतहसीलदार अन्न निरीक्षण यांनी कुन्नूर गावाला भेट देऊन दोन्ही बाजू ऐकून घेऊन योग्य तोडगा काढला। कुन्नूर येथील रेशन कार्ड धारकांचे धान्य सध्या कुन्नूर पीकेपीएस संस्थेच्या गोडाऊनमध्ये वितरित करण्यात येत आहे। या धान्य वितरणाचा परवाना गजबरवाडी दूध संघाच्या नावाने असल्याने त्यांच्या मार्फत सदरचं रेशन वितरण करण्यात येत आहे। मात्र पीकेपीएस संस्थेच्या संचालक मंडळातील अंतर्गत वादामुळे धान्य वितरणाचा घोळ निर्माण झाला होता। या पार्श्वभूमीवर गोडाऊन बदलणं व इतरत्र रेशन वितरण करण्यात येणार होतं। त्याप्रमाणे प्रयत्नही झाले। या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी उपतहसीलदार पी.बी. शिरवंत, अन्न निरीक्षक मृत्युंजय डांगे, गोडाऊन डेपो मॅनेजर बाबूराव कोलकार यांनी कुन्नूर येथे प्रत्यक्ष भेट देऊन संस्थेचे गोडाऊन व रेशन वितरणच्या जागेची पाहणी करून कुन्नूर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संबंधित संचालक व संस्थांचे पदाधिकारी यांची बैठक घेऊन चर्चा केली। सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं व सविस्तर चर्चा करून वाद मिटवण्यात आला। सर्वांनी संमती दर्शवल्यावर संस्थेच्या गोडाऊनमध्ये रेशन वितरण करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। यावेळी गजबरवाडी दूध संघाचे शिवाजी निकम, तलाठी एल.बी. पुजारी, पीडीओ नंदकुमार फप्पे, पीकेपीएस चेअरमन विलास पाटील, विद्यासागर उपाध्ये, राजेंद्र नाईक, आनंदा कनंगले, धनाजी चेंडके, तुषार माने, बाबू मधाळे, बाळासाहेब घाटगे, श्रीकांत कनंगले, नायकू भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी कुन्नूरहून सुरेश केनवडे।